हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हाय कर ग बच्चा. मी पण आहे. मकर संक्रांत काय हाय मकर संक्रांत आहे ना, आज काय स्पेशल? आज मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज काय स्पेशल? आज काय स्पेशल असतं, आज मंदिरात जायचं असतं, पुरणपोळ्या खायच्या असत्या आणि मुहूर्त हा 3च्या नंतरचा आहे. हा 3च्या नंतर मंदिरात जायचं. हा, खुशीला पतंग उडवायचा. पतंग उडवायची का? पतंग आणलेले काय? खाटा खाली पतंग आहे, मला कसं माहित नाही. आम्ही आणला म्हणावा. आम्ही अच्छा होय. डीजे लावणार आहे वर. हा डीजे वाजणार रे डीजे लावून पतंग उडवायचा आहे ना. पतंग उडवायचा आहे. ठीक आहे, चला मग पटापटा वरते तर जाऊ का मग आता आवरायला. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे आता मी कांदे कापायला मदत करायलो. आलं लागतं तसं करायला नको का? दिसा तर काही नाही. आता ये कापू लागले आणि मी निघालू लागले. रिकाम टिबडी आहे ना. काही वाटत नाही थोडं वाटत. का मग लाज वाटू द्यायची? खायला नाही लाज वाटत का? खायला लाज वाटते का? नाही ना. इकडं बघा, इकडं खायला लाज वाटते का? नाही ना. मग लय भारी इथं आहे ना. कसं कापायचं? उभा कापू काढू. आडवा नाही कापायचा, आता उभाच कापायचं. आता उभाच करणार आहे मी त्याला. लय भारी कांदा जास्त टाकीत जाय. कांद्याने भारी लागत आहे ना. मला आवडत नाही. आणि हिला आवडत नाही. भजे भारी लागते पण आहे ना खुशी. ऍक्च्युली तसं नाही, कांदा मी खूप छान कापवतो, त्याच्यामुळे मला सांगते. ऍक्च्युली झालं का सुरू तुमचं? लय भारी कापते का? पटापट सांग कापायला. इतक्या वेळची order होती, तेव्हा नाही केलं का? माहिती आहे? व्हिडिओ बनवलं तर पटकन काम करायला शिकत आहे. लोकांना दाखवायला का बिचारा नावा खरंच लय काम करायचं. मग तेच सांगते ना, मला कळत नाही का? सगळ्याला वाटायला का दरवेळेस मदत करीत असतो स्वयंपाकाला. हम्म. मला टाइम भेटला तर. नाही भेटला तर नाही भेटला तर मी काय सांगतो, लय. तुम्ही कोणत्या याला ऑफिसला होते का आता? सुट्टी म्हणून करायला. किती दिवसापासून? सुट्टी असली मी मदत किती करतो. दिवसापासून? काय तुम्हाला व्यवसायाला जायचं होतं काय आज? तुला मदत करतो लवकर होईल. नाही, आज तुम्हाला व्यवसायाला जायचं होतं सुट्टी घ्यायला. हा मकर संक्रांत म्हणजे असं काय त्याचं काही माहित असेल ना तुला? हे माहित आले असेल का ना? फिरून फिरून तिला कालच्या वाणी? ते भाजीचं नाही माहित, पण आता मकर संक्रांतीचं काही माहित असेल ना थोडंफार. सांग बरं थोडं ज्ञान मला. काय ज्ञान सांगायचं? नवऱ्याला सांगून काय फायदा आहे का? सांग. आहे का काय फायदा आहे का? काय मला माहित आहे. उपाशी मारायचं आम्ही, तुला उपाशी आज. करायचं आम्ही. तुला उपाशी आहे? हा माहितीच नाही तुम्हाला सकाळपासून. तुम्ही किती वेळा खाल्लं मला ते सांगा बरं. मला सांगायचं मला विचारलं का तू खाल्लं का? तुम्हाला सकाळी सांगितलं असतं. मला विचारलं का तू खाल्लं का? मला विचारलं का? तुम्हाला सांगायचं ना सकाळी, मग मी सकाळपासून उपास धरला नव्हता साठी. अगो बाबा नका एवढं नका करू, नाही तर पुढच्या जन्मात मी तुमचीच बायको होऊन येईन. मस्त. 3 कापायला सांगितलेत ना, तेवढा कापा हातातला एक. ऍक्च्युली मी उपास धरला असता बरं का, पण हा, मला पण माहित- जमत मला नाही. मला माहित नव्हतं, त्याच्यामुळे मी उपास नाही धरला. नाही तर लय उपास धरीता. मग आता तू धरला म्हणून मी धरलाच असतं ना. नक्की. मग. नाही, तो चुकलं, तुम्हाला सकाळी सांगायला पाहिजे होतं.
असं सांगायचं होतं का आज मला उपवास आहे बर का, आज मला उपवास आहे. ऐका रे, ऍक्च्युली ऐका. कसं आहे तुम्हाला सांगायला पाहिजे तसं असं कसं बोलतं, आज मला 3 वाजेपर्यंत तुम्हाला उपवास करायचा. ऍक्च्युली या जागेवर तुम्हाला तुमचं पण actually तुमच्याकडे ठेवा. म्हणायला पाहिजे होतं. मम्मा इकडून येतो तू पप्पा नाही पण पासून खरंच धरला असतं मी. हे काय आता ठीक. आणि खुचू माझी छान ग छान, पण डोक्याला भीती ताण आहे ना. तो काळा फ्रॉक म्हणून काढा. अगं मला गंमत होतं. व्हिडिओ मध्ये बोलताना आवाज कमी ठेवायचा नाही सांगत. होय काय हा शिस्तीत असं नाही वाटत यायचं. लाईव्ह व्हिडिओ चालू आहे म्हणजे मी काय बोलायचे नाही. कांदा कापलाय जसं एखादं वजन उचललंय घामाच्या पाण्याला चालले तर, आणि रोज मग मी कसं कापीत असं मी अशी सारखी करीत असते. कामं नवऱ्याने करा, बायकोची कामं बायकोने करायला पाहिजे. नवऱ्याला बी कधीतरी कळायला पाहिजे ना बायको किती कष्टाने स्वयंपाक करीती. म्हणले भारी भारी आयटम लागले शिकले. मस्त ढोकळा कर बरं, मस्त पुलाव कर बरं. आपलं कर्तव्य आहे ते. तू नाही डाळ कर्तव्य बट्टे का डाळ बट्टे आपलं कर्तव्य आहे. का पनीरची भाजी करती. रोज जायचं मग नवऱ्याचं बी कर्तव्य आहे का बायकोला मदत करायची. भारी भारी आयटम लागत आहे तर म्हणजे बाहेरची कामं सोडून कामधंदे सोडून नवरा घरी आहे ना, करायचं. घरी आहे ना. घरी असं बाहेर डब्याला जाताना मसले भारी भारी देते ना रोज. काही थोडाफार आराम पाहिजे. पनीरची भाजी कुठं काय, कुठं पुलाव, कुठं काय. मग 2 लागत. एक आणि भागत नाही, एक भाजी कोणतीच जमत नाही. कोणती साडी घालणार? आहे का नाही. कोणती नवीन साडी घालणार? रोज मी करते तर एखाद्या दिवशी घरी असल्यावर केलं तर काय बिघडलं. कोण घालणार? ऍक्च्युली कसं आहे आमचं भांडणं होत नाही त्याचं एक कारण आहे. काय कारण मी प्रत्येक गोष्टी तुझ्या अगो बाबा 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 लेच एवढं नका ऐकू. तुम्ही ऐकत आणि मी काय करते. फायनली माझा कांदा कापून झालेला आहे. फायनल मध्ये आता थोडा लसूण चाला मी चालले तुम्ही बघू शकता. आमटीला. कांदा इथे नाही छान ना कापलेला आहे. तुम्हाला हे करून द्यायचं थांबा. हा आहे आकाशाचा आहे. भाजण्यासाठी हा आहे मग कशासाठी करायचं आमटीला. हा हा आमटीला कांदा. हा आकाशासाठी. भजी. कमेंट मध्ये सांगा कसा कांदा कापला. लय भारी कांदा दिसतं असं दाखवू राहिले जस काय पंचपाकवान दाखवू राहिले. एकच नंबर. अहो तुम्ही कांदा पण भारी कापता बरं का, छान कापला. रुको जरा सबर करो. थोडं लसूण सोलू लागा ना. थोडं राहिले आता व्हिडिओच्या नादाने तू असं नको समजून सगळे काम आहे तर. तसं नाही हो, भारी करताना तुम्ही पटापट काम करता माझ्याकडून होत नाही पटकन. म्हणून तुम्ही कांदा तुम्हाला लिहिता म्हणलं तुम्ही लय फास्ट काम करता. हे काय करते ग. कोथिंबीर. कोथिंबीर. तुम्ही कोथिंबीरचा नाच नका करू, तुम्ही लसूण छोलू लागा ना. लसूण लागतोय आपल्याला. लसूण तर लागतच. मी आता ये ना मी सुलाटले. आता आमटी आणि भजी तर पण मित्रांनो तुम्ही बघू शकता कांदा खूप छान चिरलेला आहे मी. तुमचा कांदा आणि स्पेशल 2 प्रकारच्या भाज्यांसाठी कापलेला आहे. हे भजेला आणि या आमटीला. आमटीला. तर काय पुढचा प्लॅनिंग कुठं जायचं. पतंग उडवायचा होता आपल्याला स्वयंपाक झाल्यावर पतंग. स्वयंपाक झाल्यावर. स्वयंपाक झाल्यावर पतंग उडवायला जायचं. ए बाई दाखवा अजून तुमच्या नादात लागली. तर मित्रांनो फायनली मकर संक्रांतीची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता.
बघते ना खुशी काय चाललंय. आली का तू मंदिरात जाऊन आली का तू? ओके. तर माझी पूजा करायची आहे का तुला? बसा ना पलंगावर पूजा करते तुमची. वरती जायचं असतो. जायचं आपल्याला पतंग उडायला जायचं आहे वरती. माझी द्या पूजा तिळगुळ पटकन आणि खाऊ द्या मला. ते गो देऊ का? दर सर खाऊ जरा लांब होय ना. लांबून तिळगुळ देतात का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि इथून पुढे माझ्या संग गोड गोड बोलायचं. काय खाऊ का नको? गोड गोड बोलायचं इथून पुढे. No, 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 no. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझे गजरे पडते खाली हात नाही लावायचे. आहे का नाही? ओके, आशीर्वाद दिला तुला. खुशी तिळगुळ तिळगुळ माझ्या हातून गोड बोलायचं. तिळगुळ नीट म्हणता का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमची ती सांडू नका, आमच्याशी भांडू नका. तुला गरज आहे जास्त. काय आई झालं? पुढे भांडायचं नाही. तिळगुळचं लिहून नाही महत्व दिलेलं असतं. बे असं. म्हणजे असं लिहून नाही दिलं मी. भांडणार नाही म्हणून. तिथलं पतंगुला जायचं आता. अरे बापरे माझे बच्चा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय खाऊ का? जेवण करायचं तुला? जेवण केल्यानंतर पतंगुला जायचं. थोडंच टाकलं ना. एक दीक्षण पी दे. चला आता वरती पतंग उडा जायचं आपल्याला. हेच आहे का ग? चला. तर मित्रांनो फायनली आपण चाललेलो आहे पतंग उडवायला वरती. बस काय याचा आनंद घेऊ. अशीच आहे. हा हे खुशी पुढे आहे. होय? हम्म. तुम्ही अशी सांगू राहिले जसं काय तुम्हीच पतंग आणून लागले. पतंग आता म्हणली होती पतंग स्पेशल देणार आहे मला. काय म्हणत होती? काहीतरी म्हणत होती ना. तुम्हाला पतंग आणलाय का? दिसला का? आधी इकडे बघा. दिसतोय का? नाही ना? त्याचा विशेष काय? दाखवी द्या मला म्हणून. विशेष काय आहे त्याच्यामध्ये? दाखवी द्या ना. इकडे बघा. याच्यात काही नाही ना आता. हवा. पुष्पराज झुकेगा नाही. मस्त आहे. झुकेगा नहीं काय? फूल नहीं फायर है मैं इसमें लिखा है. कमून आणलं पण नेमकं. काय पुष्पाला बघा ना. मला आवडता पतंग आणलेला आहे पुष्पराज. फोटो बिटो काढा ना. फोटो काढायचे. फायनली आपला पतंग उडायला तयार झालेला आहे पुष्पराजचा. हा खुश उडो. ओके पुष्पा झुकेगा नाही. डायरेक्ट उडणार. हे काय कर रे. इकडे दे मी उडीतो. इकडे दे. वार उडे वार. मला जमत नाही. सोड डायरेक्ट सोड. No, 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 no.
सोड सोड खुशी सोड इथं गाठण मारावं लागते गाठ